हे घरात काय करतोय तू? काय करतोय घरात? डेली ब्लॉग चालू आहे. ब्लॉग थांबवता येत नाही आपल्याला. आपलं चॅनलचे डायरेक्टली 100 ब्लॉग पूर्ण 100 मित्रांनी म्हणजे करा 100 ब्लॉग. माझ्या चॅनलवरचे सगळ्यात हायेस्ट व्ह्यू असणारे ब्लॉग होते तेव्हाचे ते. अशाच मी कमेंट बघत होतो ब्लॉगवरच्या आणि म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगून कोणी केले आणि आवडते ब्लॉग बघता म्हणून म्हटलं थोडं छोटं ब्लॉग आपण ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज बाईले खुश आहे कारण मम्मीचे पैसे पडले गव्हर्नमेंटकडून. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय घरून आणि रोज घरूनच करतो, पण मग घरी काही ब्लॉग शूट करत नाही, पण आज घरीच आहे. आणि मम्मी बघा, मम्मी 2-4 दिवस ब्लॉग मी नव्हती, घरी नव्हती ती. आणि तुला हॅप्पी न्यू इयर. मित्रांनो मम्मीला हॅप्पी न्यू इयर केलं नव्हतं, आज करतोय मी. मित्रांनो मम्मी मस्त वगैरे करते सकाळी स्वयंपाक. आणि आज मेथीची भाजी आहे सुकी, तशीच करायची ना, नको जास्त होती भाजी म्हणून सुकी. आणि आपण सकाळी खाऊ आता मस्त ॲपल. आणि माझ्याकडे ग्रीन ॲपल पण आहे आणि रेड ॲपल पण आहे. कोणतं खाऊ मम्मी? काल ग्रीन खाल्लं होतं, आज रेड खातो. मित्रांनो जस्ट बाहेरून जाऊन आलो आत्ताच आणि घरी आलोच. मम्मी बघा झोपून घेतलं म्हणे, बरं नाही वाटत. थंडी वाजते, अगं घरात यार बाय, बाहेर ऊन आहे, बाहेर जाय. थंडी वाजते. अगं इथं जो पाय चटई टाकतो तिथं थंडी. हे घरात काय करतोय तू? काय करतोय घरात? बोकेश गीतू नाही म्हणून त्याची मज्जा आहे. गीतू असली त्याला असं घरात बसून देत नाही, बरोबर ना बाबडे? मित्रांनो काही नाही, बसलो घरी मस्त वेगळं असंच आता टाइमपास करत मोबाईलच बघत होतो. आणि घरी आज मम्मी ते झोपले, म्हणजे आज काही कामच नाही आणि असं काही असं स्पेशल पण असं कुठं जाऊशी वाटत नाही ब्लॉग म्हणून असं घरी असं मस्त टाइम स्पेंड करतोय. प्युअर माझ्यासोबत बसलेला आहे बाहेर मस्तपैकी. आणि कुठं जायचं पण नाही, काही नाही, म्हणजे जाऊन कामं छोटं ते करून आलो मी ऑलरेडी. ते काही ब्लॉग मी सांगू शकत नव्हतो. आणि आता बसलं मग मी ना बघत होतो, फक्त आपले जुने ब्लॉग बघत होतो आणि लोकांचे कमेंट वाचत होतो, व्ह्यू चेक करत होतो आणि सबस्क्रायबर सगळं चेक करू असं पूर्ण यूट्यूबचं. त्याच्यामुळे मला कमेंट दिसल्या भरपूर लोकांच्या, म्हणजे कालच्या ब्लॉगला पण आता कमेंट आली आहे. म्हटलं घरी जा, खूप दिवस पण घरी असं टाईमपास स्पेंड केलेला नव्हता. म्हटलं आज घरीच थांबू, आराम करू मस्तपैकी, म्हणजे काय असं काय घरचं नॉर्मल ब्लॉग बनवू. कारण डेली ब्लॉग चालू आहे, ब्लॉग थांबवता येत नाही आपल्याला. ब्लॉग पोस्ट करणं आहे आणि त्याचा आनंद पण होतो आहे. म्हणजे बघता आता आपल्याला आजचा माझा बघतो 29, उद्या 30वा ब्लॉग राहील. म्हणजे हा ब्लॉग सोडून उद्या जो शूट करत फायनली डेली ब्लॉग 30 कंप्लीट ब्लॉग कंप्लीट होते. डेली ब्लॉग सुरू करून कुठं 7 ब्लॉग सुरू केले तर कुठं 30 ब्लॉग कंप्लीट होतील आपले. आणि 100 अधिक आता बहुतेक माझ्या हिशोबाने 92 या 93 ब्लॉग चालू असं 5-6 ब्लॉगमध्ये आपलं चॅनलचे डायरेक्टली 100 ब्लॉग पूर्ण 100 मित्रांनी इमेजिन करा 100 ब्लॉग शूट करून झाले, 100 ब्लॉग एडिट करून झाले, 100 ब्लॉग पोस्ट करून झाले. इतका भारी आनंद आहे त्या फीलचा मला. म्हणजे असं होतं मी कधी 100 ब्लॉग शूट करून तुम्हाला म्हणा नमस्कार मित्रांनो, आपला 100वा ब्लॉग आहे आजचा. मित्रांनो वरती आलो मी बेडरूममध्ये माझ्या, कारण मम्मी ते खाली झोपले. म्हटलं जाऊ त्यांना डिस्टर्ब करायचा. तर मी असं बोलत होतो की मी कमेंट वाचत होतो आपल्या ब्लॉगच्या असतात भरपूर, म्हणजे जुने कमेंट, ताज्या कमेंट, नवीन कमेंट. आणि मी सगळ्यात जास्त कमेंट आपल्या ना एवढंच संक्रांतीच्या ब्लॉगला जास्त कमेंट आहे मित्रांनो, सगळ्यात जास्त. म्हणजे तिन्ही ब्लॉग जे आपण जेव्हा बनवलं केलं 3-4 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी माझ्या चॅनलवरचे सगळ्यात हायेस्ट व्ह्यू असणारे ब्लॉग होते तेव्हाचे ते. त्याच्यानंतर आपण गाडीचं डिलिव्हरीचं ब्लॉग आहे, त्याला 10K पर्यंत व्ह्यूज गेले. आणि आता डेली ब्लॉगिंगमधला एक ब्लॉग आपला पिंपळावरचा, त्याला आपले 12K प्लस व्ह्यूज गेले. आता तो सगळ्यात जास्त हायेस्ट व्ह्यूवाला ब्लॉग आहे आपला चॅनलवरचा. बाकी हे आहे 3-4 ब्लॉग आहे असे 10K पर्यंत पोचलेले. त्याच्या वर्षी कमेंट वाचत होतो. पहिली कमेंट आहे बा, प्लीज या वर्षीची मकर संक्रांतीचा ब्लॉग, इस बार भी व्लॉग बनाओ भाई. ही कृष्णा भाऊ सरची कमेंट आहे. आणि त्यानंतर हर्षल दहालेची कमेंट आहे आत्ताच, म्हणजे तिने आजच व्लॉग बघितला संक्रांतीचा, परत त्याच्यावर कमेंट केलेली. आणि डेली व्ह्यूवर आपला तो पण आपल्या प्रत्येक रोजच्या व्लॉगला करत असतो, कमेंट करत असतो. यश येवलींची कमेंट आहे त्या ब्लॉगवरतीच, 2026च्या संक्रांतीला येणार आहे का येवल्याला. परत वी आर वेटिंग, दीपक काळे यांची पण रेग्युलर आपल्या ब्लॉगला कमेंट असतात. आणि अजून बरेच नाव आहे मित्रांनो, आम्ही सर्वच नावं असतो ज्याला जे कमेंट करतात ते. हर्षभाई आहे, हर्षेवाळे. त्यानंतर कोण आहे, SV. परत उज्ज्वला जाधव, इट्स इरफान. परत एक ऋषीभाई आहे. परत महेंद्र डहाले, धर्मेंद्र डहाले. हे 2 अकाउंट वाटतं वेगवेगळे, आणि म्हणजे ते 2 मोबाईल बहुतेक असं बघतं माझा अंदाज आहे. परत निकिता लोकणारे, ही मैत्रीणच माझी कॉलेजची. त्यानंतर आणि त्यात आपल्या लेटेस्ट ब्लॉगला कमेंट केलेली आहे सोनाली
भावा 2026 मकर संक्रांती आहे येवल्याची. वी आर वेटिंग 100% आपण त्याचा पण ब्लॉग बनवू मित्रांनो. आणि एकदम मोजून 10 दिवसावर संक्रांत राहिली आता आणि आपण येवल्याला जाणार आहे. येवल्याची पब्लिक बघत असेल तर तुम्ही कमेंट करा नक्कीच. आणि ज्यांना भेटायची आपण नक्कीच येवल्याला येऊन भेटू यावेळेस. आणि आताच कमेंट केली श्री संगमनेरे. श्री म्हणजे आमच्या पिंपळाचा बिल्डिंगमधला मित्र आहे माझा छोटासा, त्याची कमेंट होती. आणि दीपक भाऊची कमेंट आहे, दीपक काळे. अजून हर्षल दाभाडेचे प्रत्येक ब्लॉगला कमेंट आहे मित्रांनो. हर्षल बाई लव यू सो मच. दहाले हर्षल दहाले. अशाच मी कमेंट बघत होतो ब्लॉगवरच्या आणि म्हणून म्हटलं तुम्हाला बस सांगून कोणी कमेंट केले आणि ऑलरेडी ते ब्लॉग बघता म्हणून म्हटलं थोडं शॉर्ट देऊ टाकू आपण ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो आपले आता फक्त मोजून एकदम फक्त आपले किती रक्कम सबस्क्रायबर राहिले माहिती वन केला आता काहीच नाही मित्रांनो. 36 सबस्क्रायबर. तुम्ही आपल्या एक मित्राला जरी सांगितलं ना तरी आपले उद्या 1K कंप्लीट व्हायला बसले. म्हणून मला थोडं सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. आणि आत्तापर्यंत आपला मी ब्लॉग जसं बोललो की आत्तापर्यंत 12Kचा आपला पिंपळाचा ब्लॉग आहे जो जल्लोष सेलिब्रेशन केलं होतं आम्ही याचं निवडणुकीचं. आणि आता आणि आता चॅनलमध्ये आपल्या संस्काराचे ब्लॉग येणार आहे. संक्रांती येवल्याची 3 दिवस 3 ब्लॉग येतील मस्तपैकी. आय होप तुम्ही परत त्या ब्लॉगला असे एकदम भरभरून प्रेम झालं जसं शेवटच्या ब्लॉग लास्ट ब्लॉग मी शूट केलं ते त्याला जेवढं दिलं होतं तेवढं जीव पोचवलं परत. मित्रांनो मी कमेंट वाचलो होतो आणि असं ब्लॉग मी गप्पा मारत होतो. मग मनात आलं की आपण परत यूट्यूबवरती आज लाईव्ह जाऊ आणि यूट्यूबवर लाईव्ह जाऊन आपण थोडं असं गप्पा मारू. परत कोणी येतं जॉईन होतं बघू. मी आज जातो यूट्यूबवरती लाईव्ह आज परत लाईव्ह आलो आहे आणि म्हटलं असं ब्लॉग मी गप्पा मारत होतो इकडे पण गप्पा मारू. आणि आता बघू कोण जॉईन होतं आहे. मित्रांनो आता गेलो जस्ट नाव लाईव्ह तर बघू कोण जॉईन होतं आपल्या लाईव्हला. आता मित्रांनो आता आपण गेलो लाईव्ह आणि मी सांगतोय लाईव्हमध्ये की मी ब्लॉग पण शूट करतोय आणि गप्पा पण मारतोय. मी बोलतो 2 मिनटं. मित्रांनो आपण जस्ट नाव आपला विषय झाला. आपण एवढे गप्पा मारल्या जेवल्याबद्दल आणि संक्रांतीच्या ब्लॉगबद्दल. आता इतक्यात जस्ट लाईव्हला कमेंट आली साईबाई म्हणून आहे. ते म्हणत तुमचे जस्ट नाव संक्रांतीचे ब्लॉग बघत होतो आणि त्यांनी तेच कमेंट केले जस्ट नाव आपण 100% संक्रांतीला जाणार आहे येवल्याला आणि खूप एन्जॉय करणार आणि खूप भारी ब्लॉग शूट करणार आहे. मित्रांनो ब्लॉग मी पण सांगितले आता. मित्रांनो आपण केली आता लाईव्ह चॅट एंड आणि ब्लॉग ते लाईव्ह पण पोस्टिंग लावून दिली आहे. आणि धन्यवाद सर्व जेवढे जॉईन झाले होते ते ब्लॉग बघत होते लाईव्ह पण बघत होते त्यांच्यासाठी खूप धन्यवाद. आणि आता मी ना थोडंसं झोपतो कारण 2-3 दिवस माझे झोपणे ब्लॉग आणि कामाचा स्ट्रेस वगैरे खूप काम होतं ना. तर मंथ एंड होता डायरेक्टली म्हणजे वर्षाचं एंड होतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर थोड्या वेळ झोपू आपण मस्त थोडा आराम करतो. मित्रांनो जस्ट सुटलो नाव आत्ता एकदम मस्त झोप झाली. पहिले फ्रेश होतो मस्तपैकी. हां सेंडणे होते जाऊ दे ना मित्रांनो. लाडक्या बहिणीचे पैसे आले मग सेंडणे होती हिचे. मित्रांनो आज बाईले खुश आहे कारण मम्मीचे लाडक्या बहिणीचे पैसे पडले गव्हर्नमेंटकडून. कारण विषय असा होता की गाडी घेतलं पण पैसे नव्हते आम्ही जेव्हा गाडी घेतली ना मम्मीच्या नावावर गाडी घेतलेली आणि तेव्हापासून याचे पैसे पडत होते लाडक्या बहिणीचे. नुसती म्हणायची मला लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले. आज फायनली तुला लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून पहिलेच खुश आहे. मित्रांनो आपण जसं झालो आहे मस्तपैकी फ्रेश वगैरे उठलो आणि फ्रेश झालो आणि मी चाललो आता. आणि मी आज चाललो आहे बाजारामध्ये कारण की भूक लागली म्हटलं थोडंसं भत्ता वगैरे आणू आज. मित्रांनो बाहेरचं वातावरण बघ इतकं खतरनाक झालेलं आज. असं वाटतं 100% पाऊस येणार आहे. पूर्ण असं पावसाचं वातावरण झालं आहे. कॅमेरा थोडंसा ब्राईटनेस दिसतोय पण मग असं बघायला असं वाटतं पाऊस पडणार आहे. जरा वाटलं मित्रांनो वाटतं लई गर्दी कारण इथे बरोबर पण नाही आज बाजारचं नसतो शुक्रवारी. इथला भत्ता मला खूप आवडतो आणि मी नेहमी इथंच भत्ता घ्यायला येतो. मित्रांनो घेतला भत्ता निघालो आहे. म्हणजे घरापासून बाजार खूप जवळ आहे म्हणजे एकदम बॅक साईडच्या गल्लीमध्ये. म्हणजे घरी या साईडला आणि या साईडला बाजार आहे मागच्या साईडला. तर मग म्हणून इथं जवळ यायला काही वाटत नाही आणि म्हणून भत्ता पण तिथलं मला आवडायचं म्हणजे चणी वगैरे असतं मस्त येवल्याच्या भत्त्यासारखा असतो म्हणून मी तो भत्ता आणत जातो नेहमी. म्हणजे बसला भत्ता वगैरे फोडून खायला आणि मम्मी पण खाती उभ्या. तर मित्रांनो आलो जस्ट नाव घरी आणि आता बसतो जेवायला. एकदम भारी आज पेत आहे मस्त मोठी भाजी आहे पोळी आहे पापड आहे जिरा राईस आहे. एकदम भारी पेत बनवलं मम्मीने आज मस्तपैकी जेवण करतो पोटभर. आणि आजचं वातावरण इतकं खराब आहे नाशिकमध्ये म्हणजे मी घरी आलो आता काहीच थंडी नव्हती काहीच नाही. दुपारी किती आबाट वगैरे आलेलं होतं म्हणजे असं वाटतं मला पाऊस पडू शकतोय आणि अशी तब्येत बिघडायची कामं आहे असे. आणि आता आपण करूया ब्लॉगचा एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. म्हणजे आज ब्लॉग काय घरीच पूर्ण खूप दिवस घरी असं टाईम स्पेंड केलं नव्हतं घरी आराम केलेला
नव्हता, तर आज म्हटलं पूर्ण आराम करू, घरीच टाईम स्पेंड करू मस्तपैकी, म्हणून आज पूर्ण रिलॅक्स होतो. आणि तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडला असेल तरी पण, आणि व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय गाईज.